नमस्कार दर्शको, नवीन एका व्हिडिओमध्ये मी स्वागत करत आहे आपला सर्वांचा लाडका गणेश डवरी आणि आपण पाहता जीडी ऑलराऊंडर हे युट्यूब चॅनल. दर्शको, अत्यंत महत्वाची अशी मी न्यूज आपल्यासाठी घेऊन आलेलो आहे आणि ती माहिती आणि ती बातमी आपल्यासाठी खूप उपयुक्त ठरणार आहे. त्यामुळे कोठेही अर्धवट व्हिडिओ न सोडता, कोठेही व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत ज्यावेळी हा व्हिडिओ पहा त्यावेळी ही महत्वाची अपडेट, महत्वाची बातमी काय आहे हे आपल्याला लक्षात येणार आहे. त्यामुळे आपण इथे साईडला दिलेलं जे घंटीचं बटन आहे त्यावर क्लिक करून जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा. सबस्क्राईब झाल्यानंतर जास्तीत जास्त शेअर करा. मित्र परिवार असेल, नातेवाईक असेल, सोशल मीडिया असेल, सर्वांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून प्रत्येक व्यक्तीचा यामध्ये फायदा होईल आणि ते सावध राहतील. दर्शको, जास्त वेळ न घालवता मी मुद्द्यावर येतो आणि ही महत्वाची न्यूज आणि बातमी काय आहे हे आपल्याला सांगतो. दर्शको, महाराष्ट्र शासनाने अन्न औषध सुरक्षा विभागाने पनीरवर 1 वर्ष बंदी घातलेली आहे. हा दर्शको, 1 वर्षासाठी जे आपण पनीर खातोय, पनीर टिक्का, पनीर मसाला, काजू पनीर, जे पनीर पासून जे पदार्थ बनतात त्यावर 1 वर्षाची बंदी घातलेली आहे. आणि ही बंदी काय आहे हे आता आपण सविस्तर आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे कुठेही अर्धवट व्हिडिओ सोडू नका आणि कुठेही व्हिडिओ स्किप करू नका. चला दर्शको, आपण आता ही नेमकी बातमी काय आहे हे सविस्तर जाणून घेऊया. दर्शको, नमस्कार परत एकदा. आपल्या आरोग्याशी थेट खेळणाऱ्या एक अत्यंत गंभीर विषयावर राज्य सरकारने मोठा आणि कठोर निर्णय घेतला आहे. राज्यामध्ये निकृष्ट दर्जाचे आणि भेसळयुक्त पनीरवर सरळ 1 वर्षाची बंदी घालण्यात आली आहे. हा आदेश तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. नेमकं कारण काय आहे? अन्न सुरक्षा विभागाने केलेल्या कारवाईमध्ये असे उघड झाले आहे की बाजारात विकले जाणारे अनेक पनीर हे निकृष्ट गुणवत्तेचे असून त्यात मोठ्या प्रमाणात भेसळ केली जात आहे. हे भेसळयुक्त पनीर खाल्ल्यामुळे नागरिकांच्या आरोग्याला गंभीर धोका निर्माण होऊ शकतो. याच गोष्टी गांभीर्याने घेत ग्राहकाच्या आरोग्याची काळजी म्हणून शासनानं हे कठोर पाऊल उचलले आहे. प्रामुख्याने तुकाराम मुंडे, जे अन्न औषध प्रशासन याचे आयुक्त आहेत, त्यांनी हे कठोर पाऊल उचलले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखालीच हे विषय चालू आहेत. शासनाने स्पष्ट धोरण आणि कायदेशीर कारवाई, ग्राहकाचे आरोग्य हेच सरकारचे सर्वोच्च प्राधान्य आहे. जे कोणी व्यावसायिक किंवा व्यक्ती या नियमाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर अन्न सुरक्षा कायद्याअंतर्गत अत्यंत कठोर कारवाई केली जाईल. तुम्हा आम्हा सर्वांसाठी अत्यंत महत्वाचे आव्हान तुकाराम मुंडे, जे अन्न औषध प्रशासन विभागाचे आयुक्त आहेत, त्यांनी आवाहन केलेले आहे. या सगळ्या परिस्थितीमध्ये आपली स्वतःची काळजी घेणे ही आपली जबाबदारी आहे. त्यामुळे यापुढे बाजारातून पनीर खरेदी करताना कोणतीही तडजोड करू नका. फक्त आणि फक्त प्रामाणिक सर्टिफिकेट आणि सुरक्षित पनीरची खरेदी करा. आपले आरोग्य आपली जबाबदारी. त्यामुळे नेहमी सतर्क राहा, सुरक्षित राहा आणि निरोगी राहा. या असे आवाहन तुकाराम मुंडे साहेबांनी केलेले आहे. आणि ही बातमी दर्शको प्रत्येक तळागाळात पोहोचवणं हे आपलं काम आहे. 1 वर्षासाठी पनीरवर महाराष्ट्र शासनाने अन्न प्रशासन विभागाच्या अंतर्गत बंदी घातलेली आहे. त्यामुळे पनीर खाताना विचारपूर्वक खा. आरोग्याच्या दृष्टीने धोकादायक अन्न सुरक्षा विभागाच्या कारवाईनुसार हे पनीरमध्ये मोठ्या प्रमाणात भेसळ आणि निकृष्ट गुणवत्ता आढळली असल्यामुळे त्यामुळे ग्राहकांच्या आरोग्याला मोठा धोका निर्माण झाला आहे. शासनाची भूमिका स्पष्ट त्याने केलेली आहे. ग्राहकांच्या आरोग्यासाठी सरकार पूर्णपणे सतर्क आणि अलर्ट आहे. हा बंदीचा कालावधी 1 वर्षासाठी तात्काळ प्रभावाने लागू करण्यात आला आहे. बघा, तात्काळ प्रभावाने 1 वर्षासाठी पनीरवर बंदी घातलेली आहे. कठोर कारवाई, नियमाचे उल्लंघन करणाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. कारण ग्राहकांचे आरोग्य हेच सरकारचे प्राधान्य आहे. नागरिकांसाठी संदेश थेट आपल्याला मी देत आहे. महत्वाचे आव्हान सुद्धा ह्या जीडी ऑलराऊंडर युट्यूब चॅनल तर्फे मी करत आहे.
फक्त प्रमाणित आणि सुरक्षित पनीरची खरेदी करा आणि प्रतिज्ञा सुद्धा करा आपण सगळ्यांनी. सतर्क राहा, सुरक्षित राहा, निरोगी राहा. आपले आरोग्य, आपली जबाबदारी हे कायम आपण लक्षात ठेवलं पाहिजे दर्शक. महत्वाचे म्हणजे ही बंदी जी घातलेली आहे ती आपल्या महाराष्ट्र शासनाने खूप विचारपूर्वकच बंदी त्यांनी घातलेली आहे. आपण अनेक रेस्टॉरंट्समध्ये जातो, हॉटेल्स मोठमोठे हॉटेल्स असतात तिथे जातो. आपण फुटपाथावर जे स्टॉल असतात तिथे सुद्धा पनीरची भाजी वेगवेगळे पदार्थ करत असतात. घरात सुद्धा लहान मुलांना पनीर भाजी खूप आवडते. तर आजपासून आपण 1 वर्ष ही पनीर खाऊ नका. जे सर्टिफिकेट आहे, प्रमाणित आहे, असेच पनीर खात जा. कोणत्याही गाड्यावर असू दे, कोणत्याही असंच पनीर मिळतं म्हणून स्वस्त मिळतं म्हणून आपण पनीर खायला जाऊ नका. आपल्या आरोग्याची काळजी घेणं हे आपल्या हातातच आहे. तुकाराम मुंडे साहेबांनी सुद्धा वेळोवेळी त्यांनी धडाका लावलेला आहे. अन्न प्रशासन विभाग अतिशय जोरदार कामगिरी तुकाराम मुंडेंच्या मार्गदर्शनाखाली करत आहे. अनेक त्या बंद्या घालत आहे. दुधात भेसळ, प्रत्येक खाण्यापिण्यात भेसळच भेसळ आज महाराष्ट्रात तुम्ही पाहायला मिळताय. आणि आणि त्यात हे पनीर असा पदार्थ आहे की प्रत्येक हॉटेल्स मोठमध्ये पनीर शिवाय पान सुद्धा हलत नाही असं म्हटलं तरी चालणार, काय वावगं नाही. कारण पनीर, खूप पदार्थ पनीरचा वापरतात. त्यामुळेच अनेक जे असे चुकीचे लोक आहेत, हे भेसळ त्यामध्ये करतात आणि व्यावसायिकांना विकतात आणि व्यावसायिक सुद्धा खरेदी करतात कारण स्वस्त आहे म्हणून. आणि याचा त्रास सामान्य नागरिकांना होतो. त्यांच्या जीवावर बेततं, त्यांच्या आरोग्याच्या समस्या उद्भवतात. त्यामुळे व्यावसायिकांना सुद्धा माझं आव्हान आहे. हॉटेल्स जे चालवतात त्यांना सुद्धा आव्हान आहे, की जे सर्टिफिकेट आहे, प्रमाणित आहे, असेच पनीर खरेदी करा. कुठे स्वस्त मिळते म्हणून तिथे खरेदी करू नका. आरोग्याशी ग्राहकांच्या खेळू नका. नाहीतर आपल्याला कायदेशीर गोष्टीला समोर जावं लागेल आणि यामध्ये अतिशय कडक अशी कारवाई व्यावसायिकांवर आणि हॉटेल व्यावसायिकांवर होणार आहे. दोन्हीही विचारपूर्वकच आता इथनं पुढे आपण निर्णय घ्या. कारण ही काही छोटी-मोठी गोष्ट नाही. ही डायरेक्ट आरोग्यावर जर परिणाम करत असेल, तर पनीर नच खाल्लेलं बरं, असा माझा वैयक्तिक सल्ला माझ्या दर्शकांना असेल. आपण हॉटेल्समध्ये जाताय, वेगवेगळ्या ते जाता, त्यापेक्षा घरी पनीर तयार करा. आपण जवळच्या दूध डेअरीमध्ये जाऊन दूध खरेदी करून घरात सुद्धा आपण पनीर तयार करू शकतो आणि त्याची भाजी किंवा काय खाऊ शकतो. त्यामुळे आपण हॉटेल्समध्ये याच्यामध्ये जाऊ नका. जे चांगलं आहे ना, काही हॉटेल्स आहेत चांगली, तिथे ते पण तुम्हाला वाटलं तर तिथे जा. त्यापेक्षा जवळ-जवळ माझ्या मते तुम्ही जाऊ नका. घरी सुद्धा आपण पनीर करू शकतो दुधापासून, जे स्वतः आपण बनवलेलं असतं, पौष्टिक असतं, स्वादिष्ट असतं. त्यामुळे घरच्या घरी पनीर तयार करा. आपल्याला सुद्धा घरी पनीर तयार करायला येतं. त्यामुळे प्रत्येक दर्शकाने आपल्या आरोग्याची काळजी घ्या. आपलं आरोग्य चांगलं असेल, तरच आपण नवनवीन पदार्थ खाऊ शकतो चांगले. आणि आपलं आरोग्य ह्या असल्या पदार्थामुळे, भेसळयुक्त पदार्थांनी जर बिघडलं, तर तुम्ही काय खाणार आहे? त्यामुळे स्वतःची आरोग्याची स्वतःची काळजी आणि स्वतःची जबाबदारी असणार आहे. त्यामुळे माझा सल्ला असेल जी-डी ऑलराउंडर या YouTube चॅनलतर्फे, की घरीच पनीर तयार करा. आता महाराष्ट्र शासनाने 1 वर्षाची बंदी घातलेली आहे. त्यामुळे आपण जागृत राहा. आपण हुशार तर आहातच. तर माझं कर्तव्य होतं अशी महत्त्वाची अपडेट आपल्याला देणं, ती मी आता दिलेली आहे. माझं काम आपल्याला जागृत करणं आहे आणि आपली काळजी घेणं आहे. त्यामुळे मी जागृत करत राहणार. चला तर दर्शको, नवीन एका व्हिडिओ सहित परत एकदा भेटू. तुर्तास धन्यवाद. नमस्कार. जय महाराष्ट्र.